नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. आज आपण फायर आणि सेफ्टी ह्याच्याबद्दल जरा जाणून घेणार आहोत. कारण इथे शिपवरती जर समजा आग वगैरे लागली तर इथे कुठली फायर ब्रिगेडची गाडी येत नाही. इथे आम्हाला स्वतःलाच फायर फायटिंग करावी लागते आणि त्यात परत ही गॅस टँकर आहे आणि गॅस टँकरच असं नाही, कुठल्या पण शिपवरती तर सेफ्टीच घ्यावी लागते. मग आग लागल्यावरती शिपवरती काय काय सिस्टीम असते ती विझवण्यासाठी आणि आग लागूच नये त्यासाठी काय काय प्रिकॉशन घ्यायचे असतात त्याबद्दल जरा आपण आज जाणून घेणार आहोत. तर पहिली केबिनपासूनच सुरुवात करूया. तर केबिनमधून बाहेर पडताना आपल्याला कंपल्सरी सर्व चार्जर वगैरे काढूनच बाहेर जावं लागतं आणि शिपवरती आपल्याला ओरिजिनल चार्जरच यूज करावा लागतो आणि शिपमध्ये आपण स्मोकिंग वगैरे काय करू शकत नाही आणि समजा कोणी स्मोकिंग केलं तर हा स्मोक डिटेक्टर आहे, याच्यावरून लगेच समजतं. आणि केबिनमधून बाहेर पडल्यावरती एलिव्हेमध्ये असे ठिकठिकाणी फायर एक्सटिंग्विशर पण ठेवलेले आहेत. आणि आता मी गॅलीमध्ये आलो आहे आणि शिपवरती सगळ्यात जास्त आग लागण्याची भीती तर गॅलीमध्येच असते. म्हणून इथे हा CO2 एक्सटिंग्विशर दिलेला आहे. याचा उपयोग जेव्हा इलेक्ट्रिक फायर लागते तेव्हा केला जातो. आणि हा फोम टाईप फायर एक्सटिंग्विशर आहे. याचा उपयोग नॉर्मली सगळ्या प्रकारच्या आगीवरती केला जातो. म्हणजे अशा प्रकारचे हे 2 स्पेशल गॅलीसाठी फायर एक्सटिंग्विशर गॅलीमध्ये ठेवलेले आहेत. आणि या सर्व एक्सटिंग्विशरचं मंथमधून एकदा इन्स्पेक्शन पण केलं जातं. आणि आपण कुठला पण फायर एक्सटिंग्विशर कुठल्या पण आगीवरती यूज करू शकत नाही. कुठल्या आगीला कुठला फायर एक्सटिंग्विशर यूज करायचा त्याबद्दलचा इथे हा चार्ट दिलेला आहे. आणि गॅलीमध्ये फायर ब्लँकेट पण आहे. याच्या आतमध्ये एक ब्लँकेट असतं. हॉटप्लेटवर वगैरे आग वगैरे लागली की याच्या आतमधलं ब्लँकेट काढून त्या आगीवरती टाकून आगीला कव्हर केलं जातं. त्याच्यामुळे आग लगेच विझते. आणि गॅलीमध्ये हा फायर अलार्म पण आहे आणि आमची सगळ्यात पहिली ड्युटी आहे कुठे पण आग दिसली की हा पहिला अलार्म प्रेस करायचा आहे. त्याच्यामुळे शिपवरचे सगळे लोक अलर्ट होतात आणि मग फायर फायटर पण रेडी होतात. आणि गॅलीच्या बाहेर हे इमर्जन्सी स्टॉप बटन आहे. आग वगैरे लागलेली दिसली आणि हे इमर्जन्सी स्टॉप बटन प्रेस केलं की गॅलीमध्ये जेवढी पण इलेक्ट्रिक इक्विपमेंट आहेत ती सगळी ॲटोमॅटिक बंद होतात. त्याच्यामुळे आग जास्त पसरत नाही. आणि हॉटप्लेटच्या वरती जी एक्झॉस्टची जाळी आहे हिच्यावरती पण ऑइल जमा होतं. त्याच्यामुळे आग लागण्याचा धोका असतो. म्हणून या एक्झॉस्ट फिल्टरला आठवड्यातून एकदा वॉशिंगसाठी दिलं जातं. आणि बाहेर मेसरूममध्ये जिथे ओव्हन वगैरे आहेत तिथे हा ऑटोमॅटिक फायर एक्सटिंग्विशर आहे. समजा कधी आग वगैरे लागली की हा ऑटोमॅटिक याचा स्फोट होतो आणि याच्या आतमध्ये एक विशिष्ट प्रकारचं लिक्विड आहे, ते त्या आगीवरती फेकलं जातं आणि आग लगेच विझून जाते. आणि हा स्मोक रूम आहे. ज्यांना कोणाला पण स्मोकिंग करायचं आहे ते लोक फक्त ह्या रूममध्येच येऊन स्मोक करू शकतात. बाकी शिपवरती कुठल्याच ठिकाणी कोणी स्मोक करू शकत नाही. आणि शिपवरती लायटर यूज करायला पण बंदी आहे. शिपवरती आपण फक्त माचीसच यूज करू शकतो. आणि बाहेर डेकवरती गेल्यावरती हे असे फायर होस बॉक्स आहेत. याच्या आतमध्ये अशी एक पाण्याची होज असते आणि एक नोझल असतो. आणि इथे हा पाण्याचा मोठा बॉल आहे. इथे ती होज कनेक्ट केली आणि हा कॉक ऑन केला की फुल प्रेशरने पाणी येतं. म्हणजे आग वगैरे कधी लागली की त्याच्याशी फायर फायटिंग करण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि ठिकठिकाणी असे फायर होस बॉक्स ठेवलेले आहेत. आणि हा आहे आपला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फायर कंट्रोल रूम. याच्या आतमध्ये एवढी इक्विपमेंट आहेत की ते या एका रूममधूनच पूर्ण शिपची फायर कंट्रोल केली जाऊ शकते. आणि हा फायरमॅन सूट आहे. आग वगैरे लागली की हा सूट घालूनच फायर फायटिंग करावी लागते. याला असं डिझाईन केलेलं आहे की याच्यामुळे आगीची झळ अजिबात अंगाला लागत नाही आणि फायर फायटिंग करणं एकदम इझी जातं. त्याचबरोबर जिथे आग लागलेली असते तिथे खूप मोठ्या प्रमाणात स्मोक असतो. त्याच्यामुळे आपल्याला श्वास घेणं एकदम कठीण जातं. म्हणून इथे मास्क आणि हे ऑक्सिजन सिलेंडर पण ठेवलेले आहेत. त्याचबरोबर बाहेरच्या लोकांशी कम्युनिकेट करण्यासाठी इथे वॉकी टॉकी पण आहेत.
आणि इथे सर्व स्टँड बाय फायर एक्स्टिंग्विशर ठेवलेले आहेत. फायर फायटिंग करताना जर एक्स्टिंग्विशर संपले तर इथे स्टँड बायमधले फायर एक्स्टिंग्विशर आपण घेऊन जाऊ शकतो. तर आता तुम्ही सर्व फायर फायटिंगची सिस्टीम बघितलातच. एवढी सगळी इक्विपमेंट आहेत, फायर एक्स्टिंग्विशर आहेत. पण याचा प्रॉपर वापर कसा करायचा इमर्जन्सीच्या वेळी हे आपल्याला कसं कळणार? तर प्रत्येक आठवड्याला शिपवरती ड्रिल घेतलं जातं आणि ड्रिलमध्ये ह्या सर्व गोष्टींची माहिती सांगितली जाते. आणि कोणाच्या काय ड्युटीज आहेत त्या पण सर्व सांगितल्या जातात. असं आग लागली की कोणी कसं पण धावत नसतं सुटायचं. त्यासाठी प्रत्येकाच्या ड्युट्या ठरवून दिलेल्या आहेत. त्या मास्टर लिस्टमध्ये लिहिलेल्या असतात. त्याप्रमाणेच काम करावं लागतं. आणि आय होप तुम्हाला तर सर्व माहिती समजलीच असेल आणि व्हिडिओ पण आवडला असेल. मग भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.